सगळे काय भावना आहे यामध्ये? माहोल आहे आपल्या देशाच्या आणि एकमेकांचा प्रचंड प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय. मला वाटतं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी त्यांच्या नेतृत्वावर आणि एक बलशाही भारताची आज निर्मिती होते. मला वाटतं या तिरंगी आठवड्याच्या निमित्तानं याचा अधोरेखित होत आहे. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत मोठ्या उत्साहाने तिरंगी यात्रा आपल्याला पाहायला मिळते. उत्साह आहे सांगतात. अंबादास दानवे उबाटाचे नेते आहेत, त्यांनी एक ट्विट केलंय, त्यात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांची यादी दाखवली आहे. भाजप सक्तीनं विद्यार्थ्यांना घेऊन येत आहे अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे आणि तिरंगा यात्रा त्याला नाव देतोय. असं की जुनी मराठीमध्ये म्हणे नाचता येत नाही अंगावर वागण्याची परिस्थिती आहे. त्याच्या पलीकडे काय त्यांच्या मला वाटत नाही त्यांच्या फार प्रतिक्रियेला मत देण्याची आवश्यकता. तर दरांगे फार आक्रमक झालेले आहेत, सरकारच्या सगळ्याच मंत्र्यांवर निशाणा साधत आहेत, फसवलं अशा पद्धतीची भाषा वापरतायत. तुम्ही आधीपासून या सगळ्यात आहात, काय सांगाल त्यांना? मी ही भूमिका मांडत आलोय की माननीय जरंगे पाटलांच्या मला वाटतं एकूणच कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या मनामध्ये काही त्याबद्दल काही आशंका वाटते. तशी वस्तुस्थिती नाहीये. आता जेवढी झालेल्या चर्चेत आम्ही सगळी याचा बऱ्यापैकी निर्णय काही बाबतीमध्ये निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू होते. तरी मी त्याची आता भेट घेणार आहे आणि मला खात्री आहे की काही मुद्द्यांवर सरकार समाधान करू. आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे, राजकारणात नाही दिलं तरी चालेल अशी भूमिका घेऊन जाती पाटील आरक्षणाला उपोषणाला बसतात. आरक्षण संदर्भातला जो मुद्दा आहे तो आता मागे सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण जे आरक्षण देण्यासंदर्भातला मुद्दा तर मग ती आता एसीबीसीच्या माध्यमातून आता सध्या मिळते. आणि मला वाटतं जाते पाटलांचा जो मुद्दा आहे त्याचा पहिल्यापासून एक चांगले कार्यकर्ते आहेत. खूप काम केलेले पूर्वी आरक्षण बाबतीमध्ये त्यांना स्वतः मी आरक्षण होणार आहे. परंतु मला वाटतं त्यांची जी मागणी ती या संदर्भामध्ये कार्यवाही सुरू आहे. त्याच्यामध्ये वेगळं काय आता आपण जे काही 51% जी कॅप आहे त्यामध्ये त्याच्या पुढे जाता आपल्याला. परंतु एसीबीसी निमित्तानं जे आता आपल्याला संधी मिळाली आपल्या समाजातल्या मुलांना मराठा समाजातल्या मुलांना तेव्हा मला वाटतं संधीचा आता उपयोग आता समाजातली आमची तरुण मुलं घेत आहेत. म्हणून तो सुद्धा मुद्दा समजू सांगितलं. सर दरांगे पाटील असं म्हणाले महसूल मंत्र्याला उद्देशून की 28 तारखेपर्यंत सुधारा आणि ते संबोधन हे सरकारला होतं. मला वाटतं कोणत्या संदर्भानं बोलले माहित नाही, पण खरं म्हणजे महसूल मंत्र्याचा काही संबंध नाहीये. महसूल मंत्री दाखल देत नाही. जात पडताळणी समिती आहे ती दाखल देते. आता जात पडताळणी समिती जी आहे ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे. त्याला मी काय माझे मुख्यमंत्री सुद्धा डायरेक्शन देऊ शकत नाही. त्यांना जे उद्या तुझं काही घडलं काही चुकीचं झालं तर त्यामध्ये अनेक अशी घटना आहेत की लोक न्यायालयात जातात. परंतु कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी असल्यामुळे जात पडताळणी समितीच्या संदर्भात योग्य निर्णय करते. त्यात महसूल मंत्र्यांचा काही मला वाटतं मान्य बावनकुळे साहेबांच्या बद्दल विनाकारण मान्य पाटलांना गैरसमज झाले दिसतोय. म्हणून म्हटलं मी त्यांना भेटून मला वाटतं या सगळ्या विषयाची त्यांना 28 तारखेच्या आत काही भेटण्याचा प्लॅन आहे काही म्हणजे ते 29 पासूनचं आंदोलन त्यांनी जाहीर केलं आहे. अगोदर भेटणार भाजपाने मला खाऊन टाकला लोकसंघाच्या कार्यक्रमात बोलत कोण कोणत्या पद्धतीने कशामुळे बोलतो मला माहित नाही. गुलाबरावांनी कशामुळे गोष्ट वगैरे त्यानंच ठरलं पाहिजे. तर संजय राऊतांनी मोदींवर टीका केली. ते असं म्हणत की मोदी जेव्हा मिठी मारतात तेव्हा एकदम राष्ट्रपतींचे श्वास थांबले होते. संजय राऊतांना काही साक्षात्कार झाला माहित नाही. रोज साक्षात्कार होतो सकाळी जसं कपडा सकाळी त्यानंतर जो काही मान देतो मला वाटतं त्या पद्धतीने त्यांची एक सवय झालेली आहे. संजय राऊत फार मनावर घेतली. शरद पवारांनी ट्विट केलं होतं की 36,000 कंपन्या बंद पडल्या, मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले गैरसमज पसरू नका म्हणून.
त्या शेवटी मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर मी काय सांगणार जो एक नेरेटिव्ह सातत्याने तर म्हणजे पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहे, परंतु त्यांचं संपूर्ण जे वाटचाल पाहिली ती अशाच पद्धतीने फेक नेरेटिव्ह पुढे गेलेली आहे म्हणून